हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण मुरमुऱ्यापासून चटपटीत तयार करणार आहोत। मुरमुरे घेतलेले आहेत, आलू भुजिया घेतलेली आहे, आलूच्या असं उपासाचं फराळीचं घेतलेलं आहे, कांदा चिरून घेतला, टोमॅटो, शेंगदाण्याची चटणी, खारमुरे आणि कोथिंबीर। हे पाया मुरमुऱ्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून घेऊ। आपल्याला भाजी पोळी खाऊन किंवा कंटाळा आला असेल किंवा एखाद्या वेळेस चटपटीत जर खाऊ वाटत असेल त्या टाइमला हे केलं तरी चालते। मुलं पण खूप आवडीनं खातील। मीठ टाकून घेऊ। हे मिक्स करून घेऊत आपण। याच्यामध्ये मी शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे। मी शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे। याच्यावरती तेल पण टाकून घेऊत। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ डब्बल। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळदी पावडर टाकू शकता। ह्या आलू भुजियामध्ये थोडंसं लिंबूचं प्रमाण राहते म्हणून मी लिंबू नाही टाकलं। तुम्ही लिंबू पण पिळू शकता, याच्यामध्ये खूप छान लागतं। अशी चटपटीत मुरमुऱ्याची आपण भेळ म्हणा किंवा मुरमुरे म्हणा किंवा चिवडा म्हणा, असा जर आपण मुलाला करून दिला तर खूप आवडीनं खातील। हे पहा, आपली मुरमुऱ्याची चटपटीत पदार्थ किंवा भेळ म्हणा तुम्ही तयार झालेला आहे। अशा पद्धतीत लहानपणी कोण कोण खाल्ले किंवा कुणाला आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। ज्यावेळेस भाजी पोळी किंवा आपल्याला जेवण वगैरे करू वाटत नसेल त्या टाईमला मोकळ्या वेळेमध्ये आपण असं करून कोण कोण खाते ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कोणाला आवडते। व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता हे सुद्धा सांगा। यूट्यूब फॅमिली, तुमच्या सपोर्टची गरज आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।